सुप्रभात सज्जन श्रोते हो. मध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत. आजचं निशिदिनीचं शीर्षक आहे नित्य निरंतर चैतन्य सत्संग. नित्य म्हणजे नेहमी, निरंतर म्हणजे कायमस्वरूपी, चैतन्य म्हणजे विश्वातील कधीही न संपणारे अक्षय चैतन्य किंवा अक्षय ऊर्जा, त्याचा सत्संग. म्हणजे माणसाने सर्वत्र पसरून राहिलेल्या सर्वव्याप्त नित्य निरंतर चैतन्याच्या संघामध्ये असावे. म्हणून नित्य निरंतर अमर्त चैतन्याच्या संघामध्ये असणे यालाच नित्य निरंतर चैतन्य सत्संग म्हणतात. नित्य निरंतर चैतन्य सत्संग म्हणजे अविनाशी चैतन्याच्या संगतीत कायमस्वरूपी असणे, हाच तो नित्य निरंतर चैतन्य सत्संग. आता ही 7 कडवी आहेत, वाचतो, अर्थ सांगतो आणि नंतर एकदा पुन्हा वाचून निरूपण संपन्न होईल. तर ऐका. नित्य निरंतर चैतन्य सत्संग. स्वधर्म प्रेम अत्यंत चित्ती असावे, निशिदिनी ध्यान परिपाठ मार्गेची जावे. स्वधर्माचं प्रेम नेहमीच चित्तामध्ये अत्यंत टोकाचं म्हणजे फार मोठ्या प्रमाणात असावं. स्वधर्म प्रेम अत्यंत चित्ती असावे. माणसाच्या चित्तामध्ये स्वधर्माचे अतिशय उच्च दर्जाचे प्रेम असावे आणि ते समजून घेण्यासाठी स्वधर्माचं प्रेम निशिदिनी ध्यान परिपाठ मार्गेची जावे. त्यासाठी रात्रंदिवस ध्यानाचा परिपाठ म्हणजे ध्यानाचा सराव आणि ध्यानाचा परिपाठ मार्ग म्हणजे ध्यान सरावाच्या ध्यान परिपाठाच्या मार्गाने माणसाने निशिदिनी चालत राहावे. त्यामुळे स्वधर्माचं प्रेम आपल्या चित्तामध्ये प्रकर्षित होईल किंवा उच्च अवस्थेत जाऊन पोचेल. म्हणून स्वधर्म प्रेम अत्यंत चित्ती असावे, निशिदिनी ध्यान परिपाठ मार्गेची जावे. तेव्हा जाणवेल जीवी देह मन बुद्धी रूप मंदात्मा, क्रियार्थ असे तो जो वरी जीवांतरी नांदेची दात्मा. स्वधर्म म्हणजे काय जाणून घेता घेता जर निशिदिनी ध्यान परिपाठ मार्गाचा आपण अवलंब केला तर जीवी देह मन बुद्धी रूप मंदात्मा. जीवामध्ये प्रत्येक जीवामध्ये देह मन बुद्धी रूप इंद्रिय रूप मंदात्मा आहे. मंदात्मा याचा अर्थ देह मन बुद्धी इंद्रिये ही स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाहीत, परंतु ती ज्या चैतन्याच्या योगे कार्य करतात तेव्हा ही देह मन बुद्धी रूप इंद्रिये चैतन्याने प्रेरित होऊन जीवाचं कार्य करतात आणि जीवाला जीवन जगण्याचा आनंद देतात. म्हणून जीवाला जीवन जगण्याचा आनंद देह मन बुद्धी इंद्रिय जरूर देत असतात. म्हणून त्यांना जीवाचा आत्मा म्हटलेला आहे, म्हणजे जीवाचा एक मुख्य भाग म्हटलेला आहे. परंतु हा देह मन बुद्धी रूप इंद्रिय याद्वारे आनंद देणारा हा जो भाग आहे देह आणि इंद्रियांचा, वास्तवात तो मंदात्मा आहे. म्हणजे स्वतंत्रपणे देह मन बुद्धी इंद्रिये काहीच कार्य करू शकत नाहीत. त्यांना आतून जर चैतन्याचा पुरवठा झाला तरच ती स्वतंत्रपणे तरच ती काही कार्य करू शकतात. म्हणून देह मन बुद्धी इंद्रिय ही स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाहीत. चैतन्याच्या पुरवठ्यामुळे ती कार्य करतात आणि एकदा का चैतन्याचा पुरवठा झाला की हा 36 तत्वाचा देह कार्यरूप होतो आणि जीवाला आनंद देतो. म्हणून देह इंद्रिये जरी जीवाला आनंद देत असली तरी स्वतंत्रपणे ती आपले कार्य करू शकत नाहीत. म्हणून जीवाच्या दृष्टीने त्यांना आत्म्याचं स्थान असलं तरी या देह मन इंद्रिय रूपी 36 तत्वाला
खऱ्या अर्थाने मंदात्मा म्हणतात. मंदात्मा म्हणजे विना इंद्रिय जो कार्य करू शकत नाही असा हा देह आणि इंद्रियांचा संघात म्हणजे जो समूह आहे तो मूलतः जड आहे, तो मूलतः मंद आहे. म्हणून या इंद्रिय संघाताला मंदात्मा म्हणजे जड मंद आत्मा म्हणतात. आणि केवळ चैतन्यामुळेच हा मंदात्मा कार्यरत होतो. म्हणून स्वधर्म प्रेम अत्यंत युक्ती असावे, निशिदिनी ध्यान परिपाठ मार्गेची जावे, तेव्हा जाणवेल जीवी देह मन बुद्धी रूप मंदात्मा, क्रियारत असे तो जो वरी जीवांतरी नांदेची दात्मा. जीवांतरी म्हणजे जीवाच्या अंतरामध्ये, म्हणजे जीवाच्या अंतरामध्ये म्हणजे हृदयाच्या पोकळीमध्ये जोपर्यंत चैतन्य नांदत आहे तोपर्यंत त्या चैतन्याच्या पुरवठ्यामुळे हा जो इंद्रिय रूप संघात आहे त्याला आत्म्याची उपाधी मिळते. परंतु चैतन्याशिवाय हा इंद्रिय रूप संघात जडशीळ असतो, मंद असतो. म्हणून चैतन्य मिळाल्यानंतर सुद्धा या इंद्रिय संघाताला देह मन बुद्धिरूप आणि सामुग्रीला मंदात्मा असं म्हणतात. आणि हा मंदात्मा कार्यरत ज्यामुळे होतो तो केवळ आणि केवळ जीवाच्या मध्यभागी हृदयाच्या पोकळीत सतत चालू असलेल्या चैतन्याच्या पुरवठ्यामुळे हा जीवात्मा किंवा मंदात्मा कार्यरत होतो. मात्र त्यासाठी जीवाच्या पोकळीत असलेला चैतन्यरूप आत्मा म्हणजे अमर्त्य चेतनेचा जो स्रोत आहे, प्रवाह आहे, तो कारणीभूत आहे. म्हणून स्वधर्म म्हणजे काय जाणता जाणता निशिदिने ध्यान परिपाठ मार्गाने जाता जाता हळूहळू जीवाच्या हे लक्षात येतो की देह मन बुद्धी रूप हा जो संघात आहे, तो समूह आहे, तो जीवाला अत्यंत उपकारक असला तरी सुद्धा हा संघात चलित होण्यासाठी जीवाच्या आत हृदयाच्या पोखरीमध्ये असलेला चैतन्याचा पुरवठा म्हणजे चिदात्मा मुख्य कारण आहे. म्हणून देह मन इंद्रिय रूप तो मंदात्मा आणि त्याला पुरवठा करणारा तो चिदात्मा हे आपल्या निशिदिन ध्यान परिपाठ मार्गाने जाता जाता लक्षात आले. तेव्हा स्वधर्माचं प्रेम म्हणजे काय जाणता जाणता प्रथम मंदात्मा आणि चिदात्मा याचं रूप आपल्याला उलगडलं. आता पुढे देहेंद्रिये वेगळेपणे स्वतंत्र कार्यरत नसती, म्हणून त्या जड मंद मंदात्मा म्हणती. देह मन बुद्धी आणि एकूणच इंद्रिय वेगळेपणाने स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाहीत. म्हणजे देह मन बुद्धी आणि संपूर्ण इंद्रिये वेगळेपणे स्वतंत्र कार्यरत नसतात. म्हणूनच त्या इंद्रिय संघाताला जड मंद म्हणतात आणि त्याला आत्म्याची उपाधी दिली तरी सुद्धा त्याला मंदात्मा म्हणतात. म्हणजे देह आणि इंद्रिय स्वतंत्रपणे कार्य करू शकत नाहीत, परंतु ती एकदा कार्यरत झाली की जीवाला उपकारक होतात. म्हणून त्यांना स्वतंत्रपणे कार्यरत नसल्यामुळे मंद आणि जीवाला उपकारक म्हणून आत्मा, म्हणून त्यांना एकूणात मंदात्मा म्हणतात. देहेंद्रिय वेगळेपणी स्वतंत्र कार्यरत नसती, म्हणून त्या जड मंद मंदात्मा म्हणती. मंदात्मासी जीवन चैतन्य जो पुरवी, स्वतंत्र नित्य निरंतर चिदात्मा आनंद धनी. म्हणजे या मंदात्म्याला चैतन्य रूप जीवन जो सतत पुरवतो, तो स्वतंत्र नित्य निरंतर जीवाच्या पोखरीमध्ये हृदय गर्भारी म्हणजे हृदयाच्या गाभाऱ्यात वस्ती करून असलेला जो आहे तो चिदात्मा आनंद धनी. धनी म्हणजे स्वामी मालक. म्हणजे मंदात्म्याला जीवन चैतन्य पुरवणारा आणि स्वतंत्रपणे जीवाच्या हृदयामध्ये नांदणारा जो असतो तो चिदात्मा म्हणजे अविनाशी चैतन्याचा मालक किंवा धनी म्हणजे स्वामी असतो. म्हणून मंदात्म्यासी जीवन चैतन्य जो पुरवी, स्वतंत्र नित्य निरंतर चिदात्मा आनंद धनी. धनी म्हणजे धनी किंवा मालक. आता धनी हे प्राकृत रूप आहे.
तर आनंद धनी म्हणजे आनंदाचा स्वामी चिदात्मा असतो आणि तो देह मन बुद्धी इंद्रिय रूप संघातास म्हणजे मंदात्म्यास हा चिदात्मा आनंदाचा स्वामी चैतन्य पुरवठा करीत असतो. ध्यान आता जे आपण म्हटलं ध्यान चिंतन योगे आपल्याला काय कळलं तर ध्यान चिंतन अभ्यास योगे चिदात्मा आकळे निरंतर आनंद निधान भेटी जीव सुखावे. हे ध्यान चिंतन अभ्यास मार्गाने परिपाठ सराव मार्गाने जाता जाता आपणाला चिदात्म्याचे आकलन होतं आणि हा चिदात्मा नेहमीसाठी आनंद निधान म्हणजे आनंदाचा साठा आनंदाचे स्थळ आनंद जिथे भेटतो ते ठिकाण म्हणून जीवाला नित्य निरंतर आनंद देतो आणि त्यामुळे जीव खऱ्या अर्थाने सुखी होतो. म्हणून ध्यान चिंतन अभ्यास योगे चिदात्मा आकळे निरंतर आनंद निधान भेटी जीव सुखावे. ध्यान चिंतन अभ्यास परिपाठ मार्गे जाता राहता चिदात्मा सतत चैतन्याचा धनी असलेला आणि चैतन्याचा पुरवठा करणारा हा चिदात्मा आपल्याला नेमका कोठे आहे कळतो आणि तिथे जाऊन भेटल्यानंतर जीवाला नित्य निरंतर आनंदाचा पुरवठा होतच राहतो. आता चिदात्म्यामुळे नित्य आनंद भेटल्या कारणाने आता पुढे स्वाभाविकपणे काय घडते बघा. देह बुद्धी अलक्षुनी जीवात्मा अलक्षी जीव भाव एकवटुनी चिदात्मा अवधारी. आता सतत आनंद मिळण्यासाठी स्वाभाविकपणे हा जीव आहे तो जीवात्म्याकडे लक्ष देत नाही आणि अंतरीच्या चिदात्म्याला तो घट्ट पकडून ठेवतो. म्हणूनच इथे ही जी घटना आहे ती असं करा म्हणजे उपदेश पद्धतीने सांगितलेलं आहे. म्हणून सज्जन श्रोते हो देह बुद्धी अलक्षुनी जीवात्मा लक्षी. देह आणि देहबुद्धी इंद्रिय रूप बुद्धी म्हणजे जीवात्म्याकडे अलक्ष करा आणि जीव भाव एकवटुनी आणि जीव भाव म्हणजे आपल्यातील जीव आणि चैतन्य हे सर्व एकवटून म्हणजे जीवाच्या आकांताने जीव भाव एकवटुनी चिदात्मा अवधारी. म्हणून सज्जन श्रोते हो जीवात्म्याकडे अलक्ष आणि चिदात्म्याला घट्ट पकडून ठेवणे हे फार महत्वाचे आहे. आणि असं झालं तर आपणाला स्वधर्म स्वरूप चिदात्म्याचा संग असं झालं तर स्वधर्म म्हणजे आत्म्याचा धर्म स्वरूप म्हणजे आत्म्याचं रूप म्हणजेच चिदात्म्याचा संग म्हणजे स्वधर्म स्वरूप म्हणजे चिदात्मा चैतन्य रूप अविनाशी आत्मा म्हणजेच स्वरूप म्हणजेच स्वधर्म. म्हणूनच स्वधर्म स्वरूप चिदात्म्याचा संग म्हणून स्वधर्म स्वरूप चिदात्म्याचा संग करणे याशी म्हणती नित्य निरंतर असणेपणाचा चैतन्य सत्संग. म्हणून स्वधर्माचा स्वरूपाचा चिदात्म्याचा संग याला नित्य निरंतर असणेपणाचा चैतन्य सत्संग म्हणतात. म्हणून सज्जन श्रोते हो आपण हिंदू नाही आपण मुसलमान नाही आपण बुद्ध नाही आपण जैन नाही आपण ख्रिश्चन नाही आपण नरनारी नाही आपण जीव नाही तर आपण केवळ आणि केवळ अखंड प्रवाही चैतन्य आहोत. हे जेव्हा कळेल तेव्हाच स्वधर्म म्हणजे काय स्वरूप म्हणजे काय चिदात्मा म्हणजे काय कळेल. आणि स्वधर्म स्वरूप चिदात्मा हे सर्वार्थाने एकमेव असणेपणे कायमस्वरूपी असणारे अक्षय ऊर्जा निधान म्हणजे कधीही नाश न पावणाऱ्या चैतन्याचं ठिकाण आहे चैतन्याचा साठा आहे. आणि ज्याने चैतन्याचं ठिकाण ज्याने चैतन्याचा साठा आपलासा केला तो आनंदाचा धनी झाला. तो कायमस्वरूपी आनंद प्राप्त करणारा आनंदाचा स्वामी झाला. म्हणून ज्याला आनंदाचा स्वामी व्हायचा आहे त्याने स्वधर्म स्वरूप चिदात्मा म्हणजे दुसरे तिसरे काही नसून केवळ आणि केवळ अविनाशी असलेपणे असणारं चैतन्य हे जाणावं आणि अन्यथा आपल्या देहबुद्धीकडे सुरूप कुरूप उच्च नीच
चांगलं वांग म्हणजे चांग वांग चांगलं वाईट या सर्व भेदाभेदाकडे दुर्लक्ष करून जेव्हा केवळ आपण आपल्या जीवांतरी हृदयाच्या मध्यभागी पोकळीमध्ये सतत चालणाऱ्या प्राणशक्ती रूप चैतन्याकडे लक्ष देऊन असू तेव्हाच ते प्राणशक्ती रूप चैतन्य जे निरपेक्ष भावाने चिदात्म्याचा आनंद आपणाला देऊन चिदात्म्याचा संग आपणाला पुरवून आपणाला कायमस्वरूपी आनंदाचा धणी म्हणजे स्वामी बनवत आहे अशा त्या निरपेक्ष आनंद देणाऱ्या चिदात्म्याकडे म्हणजेच स्वरूपाकडे म्हणजेच स्वधर्माकडे लक्ष द्या आणि अन्य देहबुद्धी भेदाभेद संपूर्ण जी विभक्ती आहे ती टाका आणि केवळ आपण स्वधर्म स्वरूप चिदात्म्याचा संग करून आपण केवळ आणि केवळ अखंड आनंद स्वरूप आहोत याचं ध्यान जेव्हा आपल्याला लागेल आणि या ध्यानात जेव्हा हे शुद्ध ज्ञान प्राप्त होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने नित्य निरंतर चैतन्य सत्संग आपणाला लाभेल आणि ज्याला नित्य निरंतर चैतन्य संग लाभला तो दुसरेपणी असतच नाही तो अभिन्नतेने असणेपणीचा वैश्विक आनंद कॉस्मिक जॉय असतो हे लक्षात घ्या आणि त्या वैश्विक आनंदाचे आपण धणी व्हा मालक व्हा स्वामी व्हा असं या नित्य निरंतर चैतन्य सत्संगाद्वारे या निरूपणाद्वारे आपणाला सांगितलं गेलं आहे. आता परत एकदा नीट वाचतो ते ऐका. स्वधर्म प्रेम अत्यंत चित्ती असावे निशिदिनी ध्यान परिपाठ मार्गेची जावे तेव्हा जाणवेल जीवी देह मला बुद्धी रूप मंदात्मा क्रियारत असे तो जो वरी जीवांतरी नांदे चिदात्मा देहेंद्रिये वेगळेपणे स्वतंत्र कार्यरत नसती म्हणून त्या जड मंदात्मा म्हणती. मंदात्मासी जीवन चैतन्य जो पुरवी स्वतंत्र नित्य निरंतर चिदात्मा आनंद धणी ध्यान चिंतन अभ्यास योगे चिदात्मा आकळे निरंतर आनंद निधान भेटी जीव सुखावे देह बुद्धी अलक्षुनी जीवात्मा लक्षी जीव भाव एकवटुनी चिदात्मा अवधारी स्वधर्म स्वरूप चिदात्म्याचा संग यासी म्हणती नित्य निरंतर असणेपणाचा चैतन्य सत्संग. म्हणून नित्य निरंतर चैतन्य सत्संग म्हणजे काय ते आपण समजून घ्या आणि सज्जन श्रोते हो केवळ आपणाला सर्वत्र अक्षय चैतन्य आणि अक्षय चैतन्याचीच भेटीगाठी घडावी आणि आपण आपल्या जागी आनंद धणी म्हणजे आनंदाचे स्वामी व्हावेत असं शुभचिंतन करून आजचं हे निशिदिनी मधील नित्य निरंतर चैतन्य सत्संग निरूपण इथंच संपन्न होत आहे. अस्तु धन्यवाद. सुदिन सुप्रभात.